जगाच्या दृष्टीने उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण बुधवारी म्हणजे 22 तारखेला अमेरिका इराण शस्त्रसंधीची मुदत संपते आणि त्यानंतर काय होईल कुणीच सांगू शकत नाही। दरवेळी वेगवेगळी विधानं करणारे डोनाल्ड ट्रम्प ऐनवेळी काय करतील याचाही नेम नाही। एकीकडे उपाध्यक्ष जेडी वान्स यांना चर्चेसाठी पाकिस्तानला पाठवायचंय आणि त्याच वेळी इराणला भडकवणारी कृतीही करायची। हा ट्रम्प यांचा दुटप्पीपणा पुन्हा शांततेच्या आड येणार असं दिसतंय। नेमकं काय घडतंय याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। अमेरिका इराणमधल्या संभाव्य शांतता चर्चेत मिठाचा खडा पडला तो या घटनेमुळे। इराणचा झेंडा असलेलं MV तौस्का हे जहाज बंदर अब्बासकडे निघालं होतं, मात्र अमेरिकेच्या नाकेबंदी करणाऱ्या युद्धनौकांनी हे मालवाहू जहाज अडवलं। जवळजवळ 6 तास जहाज रोखून धरल्यानंतर अमेरिकी नौदलाचे जवान तौस्कावर उतरले। जहाजावर ताबा मिळवून त्यांनी त्याचं इंजिन निकामी करून टाकलं। अमेरिकेच्या या कृतीमुळे इराण चांगलाच भडकला। जोपर्यंत अमेरिका हॉर्मुझची नाकेबंदी उठवत नाही तोपर्यंत शांततेवर चर्चा होणार नाही असं इराणनं निक्षून सांगितलं। तर अमेरिकेसोबतची चर्चेची कोणतीही पुढली फेरी होणार नाही असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता इस्माईल बघाई यांनी जाहीर केलं। अमेरिकेनं चर्चेसाठी ठेवलेला प्रस्ताव पुरेसा गंभीर नसून अनेक अवास्तव मागण्या करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर चर्चा होणार नाही, तसंच अणु कार्यक्रमाबाबतही मतभेद कायम असल्याचं इराणनं स्पष्ट केलं। आम्हाला आमच्या अणु कार्यक्रमापासून वंचित करणारे ट्रम्प कोण लागून गेलेत असा घणाघात इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्किन यांनी केला। अमेरिकेच्या कारवाईमुळे भडकलेल्या इराणनं हॉर्मुझ नजीक ओमानच्या खाडीतल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवर ड्रोन हल्ला चढवला। शिवाय हॉर्मुझमधून जाणाऱ्या फ्रान्सच्या एका जहाजालाही इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डनं रोखलं। थांबण्याचा इशारा देण्यासाठी या जहाजावर गोळीबार करण्यात आला असला तरी या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही। देखिए, इस्लामाबाद में जो बातचीत होनी उससे जस्ट पहले दोनों तरफ बहुत आक्रामक हो गए और अपनी अपनी पोजीशंस को बहुत हार्डन कर दिया है। इधर ट्रंप धमकी पर धमकी दिए जा रहे हैं। अमेरिकन नेवी ने ईरान के ब्लॉकेड के ऊपर अपना ब्लॉकेड लगा रखा है, उनकी शिप पे फायर किया है, इरानियन शिप के ऊपर। इधर ईरान है वो अब ये कह रहा है कि मैं तो इस वार्ता में शायद आऊंगा ही नहीं, क्योंकि जो हमने मुद्दे रखे अमेरिका उनको कंसिडर ही नहीं कर रहा। तो दोनों तरफ की पोजीशंस बहुत हार्डन हो गई हैं। एकीकडे इराण असा इरेला पेटला असताना अमेरिका आणि त्यांचं बाहुलं पाकिस्तान धायकुतीला आल्याचं दिसतंय, कारण इराणी नेत्यांकडून चर्चेची वेळ ठिकाण यावर शिक्कामोर्तब झालं नसतानाच चर्चेची तयारी सुरूही झाली आहे। पुन्हा एकदा मंगळवारी सकाळी 10 वाजता इस्लामाबादच्या हॉटेल सेरेनामध्ये ही चर्चा होणार आहे म्हणे। त्यासाठी पुन्हा एकदा अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांच्या नेतृत्वात जुनच शिष्टमंडळ सकाळी दाखल होणार आहे। इराणनं चर्चेच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली असताना अमेरिकेला झालेली घाई युद्धात कुणाचा पराभव झालाय तेच दाखवते। मात्र ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मध्यस्थीचं पाकिस्तान नाटक करत असला तरी अमेरिकेलाच युद्ध थांबायला नकोय असं मत पाकिस्तानी तज्ञ व्यक्त करतायत। ये मौका ढूंढ रहा है कि स्टॉक एक्सचेंज को स्टेबलाइज किया जाए और पेट्रोल की कीमत को स्टेबलाइज किया जाए, इस किस्म की पीस की अमन की बातें करके, और तैयारी की जाए फॉर अ बिगर वॉर। इराणला शांतता चर्चेची अजिबात घाई नाही, मात्र 14 मे रोजी आपल्या बीजिंग दौऱ्यापूर्वी युद्धातून अंग काढून घेण्याच्या खटपटीत ट्रम्प आहेत। अशा स्थितीत 22 एप्रिल रोजी शस्त्रसंधीची मुदत संपणार असताना काय घडणार याची धाकधूक मात्र वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर